नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आणि हो, मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग दिवसाची सुरुवात अशी छान झालेली आहे. मी आज हे जे काही आपण ज्यात चुडे पाटल्या वगैरे बसवतात तर ते पण मी बसवून घेतलेलं आहे. आणि देवपूजा पण झाली. देवपूजा पण मी दाखवते तुम्हाला मी कशी केली. आज साधी सिंपलच फुलं वगैरे वाहून केले. जो काही खण असतो तो त्याची पण पूजा करून घ्यायची. आणि मुहूर्त आज खूप उशीर आहे, त्यामुळे निवांत असं माझं स्वयंपाक वगैरे चाललंय. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर हा व्हिडिओ टाकायला मला खरंच खूप लेट झाला आहे. 2-3 दिवस झाले आता, म्हणजे संक्रांत वगैरे होऊन. पण व्हिडिओ काय पोस्ट करणं झालं नाही. पण म्हटलं व्हिडिओ काढला आहे तर पोस्ट करूया. गाव बदललं की रूढी परंपरा पण बदलतात. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा असतात. तर काही ठिकाणी भोगी दिवशी हे खण पुजतात आणि संक्रांती दिवशी ते खण घेऊन मंदिरात जाऊन वगैरे ते खण बदलून आणतात. पण आमच्या इथे संक्रांती दिवशीच ते खण पुजतात पण, आणि मंदिरामध्ये जाऊन ते एक चेंज करून आणतात. म्हणजे आपला खण ठेवायचा आणि देवासमोरचा खण एक घेऊन यायचा असं. तर इथं माझी आता सगळं आवरून वगैरे झालं, स्वयंपाक वगैरे झाला. आणि मग निवांत अशी 3 वाजताचं मुहूर्त होता. तर मग 3च्या नंतरनं मग मी पूजा करायला बसले आणि म्हटलं सगळं छान आवरूनच बसू आपण. तर असं घरी तर मी छान म्हणजे व्यवस्थित अशी पूजा केली. पण आम्ही ठरवलं होतं की गावात वगैरे जाऊन छान, आमच्या इथे भैरवनाथाचं मंदिर आहे तर तिथेच विठ्ठल रुक्माई पण आहे. तर छान विठ्ठल रुक्माईला वगैरे आम्ही दरवर्षी जात असतो तिथे ओसायला, तर तिथे जाऊ. पण यावेळेस काही पॉसिबल झालं नाही. म्हणजे आम्ही जाणारच होतो, पण मुलं पण आराध्या मागं लागली. आणि जी काय माझी मैत्रीण आहे तिची पण मुलगी मागे लागली की आम्हाला पण यायचे. आणि त्यात मग चालत जायचं, मुलं पण चालत येणार, त्यामुळे मग आम्ही तो प्लॅन जरा कॅन्सलच केला. पण म्हणजे प्रत्येक वेळेसच खूप असं म्हणजे छान वाटतं. यावेळेस थोडंसं असं म्हणजे कसं तरी वाटलं. म्हणजे घरी तर मी छान पूजा केलीच, तुम्ही बघू शकताच. मी छान असे खण पुजले आणि नंतर मग विठ्ठल रुक्माईला पण छान असं ओसून वगैरे घेतलं. पण ज्या आम्ही इथं आमच्या शेजारीच कृष्ण मंदिर आहे तर तिथे गेलो होतो, तर तिथं असं म्हणजे खण वगैरे काही बदलायचा नव्हता किंवा नैवेद्य ठेवू दिला नाही त्यांनी तिथं. म्हणजे आपला नैवेद्य, जे मानभवंतांचं मंदिर आहे तर त्यांच्या परंपरा पद्धती वेगळ्या आहेत. तर त्यांना म्हणजे आपला नैवेद्य वगैरे काही चालत नाही. त्यामुळे ते नैवेद्य पण आम्हाला काही ठेवू दिलं नाही किंवा तिथं खण पण असं चेंज करायचं नव्हतं. तर ते थोडंसं कसं तरीच वाटलं की अरे आपण इतकं आवरलं, इतकं छान पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे केला, तरी म्हणजे नाही का गावात जर केलं असतं तर असं छान अजून पूजा झाली असती. पण घरी छान व्यवस्थित जिथल्या तिथं पूजा केली होती, त्यामुळे पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. कधीतरी असं होतं. आणि मुलं लहान असताना असं व्हायचं की मुलं लहान आहेत, त्यासाठी मग मी घरीच वसायचे की लहान मुलांना सोडून कुठं जायचं म्हणून. आणि आता मुलं मोठी झाली आहेत तर मुलं मागे लागतात म्हणून शेजारच्याच मंदिरात आम्ही वसून वगैरे आलो. पण मुलं मोठी झाली आहेत, ते मुलं आराध्या माझ्या हाताखाली वगैरे सगळं देते मला, की मी कोणत्याही पूजेला बसलेले असेल ना तर ती अगदी उत्साहाने माझ्या हाताखाली देत असते आणि सगळी म्हणजे कामं वगैरे ऐकते. तर त्यामुळे छानही वाटतं. चला, अशी सुंदर अशी मी खणांची पूजा वगैरे करून घेतली आणि खूप छान वाटतं. साधी सिंपलच रांगोळी वगैरे काढली होती. आणि ही आजची माझी देवपूजा. आणि फुलंसुद्धा आराध्यानेच आणली होती. तर शेजारीचं आमच्या इथं झाड आहे फुलांचं, तर तिथून फुलं आराध्याने आणली आणि ती किती सुंदर दिसत देवाला वाहिलेली. नंतर मी तुळशीला पण ओसून घेतलं, पण तो काही व्हिडिओ व्यवस्थित आलाच नाही. आणि आराध्या म्हणली की मम्मा चल तुझा मी लूक दाखवते की तू लूक कसा केला आहे काय. त्यामुळे मी तुम्हाला दाखवत होते फिरून फिरून की कसा झाला आहे माझा लूक काय वगैरे. तर कसा झाला आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही माझी बेस्टी आहे, तर आम्ही दोघी पण मिळून मग मंदिरात वगैरे गेलो तिथं. आणि हे आहे ते कृष्ण मंदिर आहे, आमच्या इथं छोटंसं आहे. तर हे मानभावबंधांचं मंदिर आहे. तर इथं पाया वगैरे पण कसं पडतात ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर छान मंदिर आहे, खूप छान प्रसन्न वगैरे वाटतं. पण तिथं असं म्हणजे फक्त जे काही आपण वाण करतो ना तर तेच तिथं ठेवलं आणि नैवेद्य वगैरे काही तिथं ठेवलाच नाही. म्हणजे मी त्यांना विचारलं की ठेवू का नैवेद्य वगैरे, पण ते म्हणले की इथं ठेव आणि नंतर घरी ने प्रसाद म्हणून खा. तर तिथं माझ्या ह्याच गप्पा चालल्या होत्या की त्या मला सांगत होत्या की इथे नाही चालत नैवेद्य ठेवलेलं वगैरे. थोडंसं कसं तरी वाटलं, अरे आपण इतकं म्हणजे व्यवस्थित केलं सगळं आणि नैवेद्य देवासमोर नेऊन आणला. पण ठीक आहे म्हटलं जाऊ द्या. मी तो घरी आणला नैवेद्य आणि प्रसाद म्हणून खाल्ला. माझी काही एकादश नसते, माझा प्रदोष असतो. त्यामुळे म्हणजे कोणी एकादश धरली त्यांनी यावेळेस पुरणपोळ्या किंक्राती दिवशी केल्या होत्या. आणि कोणी एकादश वगैरे नाही तर त्यांनी म्हणजे संक्रांती दिवशीच पुरणपोळ्या वगैरे केल्या होत्या.
तर असं पाया पडतात, म्हणजे डोकं टेकून असं त्या देवाच्या कपाळाला डोकं लावून पाया पडतात. तर अशी म्हणजे पद्धत आहे त्या मंदिरात पाया पडायची. खूप छान असं वाटतं बरं का, प्रसन्न. मंदिरात म्हटलं की खूप तिथं एनर्जी असणार, प्रसन्न वाटतंच. आणि थोड्याशा साडीच्या पण गप्पा चालल्या होत्या त्या ताई, ज्या काही त्या म्हणजे तिथं सेवा करतात त्या मावशी होत्या. तर त्यांना असा प्रश्न पडला की हिने काळी साडी का घातली आहे. तर संक्रांतीला काळी साडी का घालतात, तर शुक्र असतो ना तो, म्हणजे शुक्र ग्रह असतो तो स्ट्रॉंग असतो. आणि त्या दिवशी आपण म्हणजे आपल्याला एखादी एनर्जी ऑब्झर्व वगैरे करायची असेल ना, तर मी असं ऐकलं आहे बरं का, की म्हणजे काळा रंग घालायचं, काळा रंगाचं वस्त्र घालायचं, जेणेकरून तिथली एनर्जी आपल्यात ॲब्झॉर्व होते. आणि संक्रांती दिवशी शुक्र ग्रह असतो तो म्हणजे स्ट्रॉंग असतो, आणि त्या दिवशीची जी काही एनर्जी असते ती आपल्याला सामावून घ्यायची असते. त्यामुळे बऱ्यापैकी बायका काळा कलरच्या साड्या घालतात. हे मला माहिती नव्हतं बरं का, म्हणजे मध्ये मला माहिती झालं. तर ही साडी माझ्या नंदेने मला घेतलेली आहे, आणि ही खूप दिवसांनी मी वेअर केली. ब्लाऊज तर वेगळ्याच साडीवरचा आहे आणि साडी वेगळी आहे, पण इतकं मस्त मॅचिंग झालं आणि इतके सुंदर फोटो पण वगैरे आले. आपल्या बायांचं असंच असतं, काही सण समारंभ असले की आपण फोटो वगैरे काढतो आणि तेवढ्याच आठवणी राहतात, छान वाटतं. आणि खूप मस्त वाटलं. फक्त एवढंच की मंदिरात मग आम्ही गावात जायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, काही काही गोष्टी मनाविरुद्ध होतात. तर नंतर मग आम्ही इथे फोटोशूट करायला आलो होतो. तर हे हे घर माझ्या मामांच्या, म्हणजे सॉरी, माझ्या मिस्टरांच्या मामांचं आहे. तर तिथे छान असं तुळशी वृंदावन वगैरे आहे, त्यामुळे आम्ही इथं व्हिडिओ वगैरे काढायला आलो होतो. तर ह्या काकू आहेत आमच्या सगळ्या, बहीण आहे आणि ही माझी मैत्रीण आहे. तर एकमेकीला आम्ही ओवसलं वगैरे इथंच. आणि रोजच्या कामातनं किंवा रोजचं आपलं जे काही रुटीन असतं तर त्यातनं वेळ काढूनच आपण सणासुदीलाच असं एकत्र येतो. आणि हळदी कुंकाच्या निमित्ताने तर एवढे 15 दिवस तर आता खूप सारे गप्पा होतात, एकमेकीच्या घरी जाणं होतं. तर एरवी असं काही होत नाही. तर इथं मी आता काकूंना पण वसून वगैरे घेते. आणि ह्या बघा, ह्या ज्या काही काकू आहेत तर इतक्या म्हणजे गप्पा मारतात ना, खूप गप्पा मारतात. त्यांचं असं चाललेलं असतं की तू येत नाही, तुला वेळ नसतो आमच्या इकडे यायला वगैरे. हे बघा, म्हणजे त्यांच्या गप्पाच चाललेल्या असतात. आम्ही तिकडे गेले ना की खूप मज्जा मस्ती असते. आणि म्हणजे काय ते प्रेमाचं भांडण असतं आमचं, माझ्या ह्या ज्या काही काकू आहेत त्यांचं आणि माझं. तर असं असं जवळ माणसं असली ना की छान वाटतं. आणि कधी कधी असं म्हणजे जायला यायला पण भारी वाटतं. सगळं आवरलं आणि आम्ही घरी निघालो. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि बाय बाय.